नमस्कार मंडळी. तर सकाळी वाजले होते 11 वाजले होते आणि मुलांना नाश्ता बनवून दिला. डोसा बनवला होता, डोशाचं पीठ शिल्लक होतं तर मुलांना डोसा बनवून दिला. आणि मला तर उपवास होता, सोमवार होता, तर मला तर काही खायचं नव्हतं आणि भाजी काय बनवावी याचाच विचार करत होते. सुचत नव्हतं काय बनवावं, कारण रात्री काही प्लॅन केलं नव्हतं आणि घरात फ्रीजमध्येही काही शिल्लक भाज्या राहिलेल्या नव्हत्या. तर म्हटलं चला अगोदर चपाती तर बनवून घेऊया. तर चपात्या बनवून घेतल्या आणि लगेच तवा गरम होता तर म्हटलं मखानी भाजून घ्यावी थोडीशी, कारण मखाने संपलेले होते. तर असं थोडंसं तूप टाकलं, मीठ टाकलं आणि मखाने कमी गॅसवर छान भाजून घेतले. तर नंतर मग बघितलं तर टॉमॅटोच होते खूप सारे शिल्लक. तर म्हटलं चला आता टॉमॅटोची चटणीच बनवूया मुलांसाठी. आणि अनिकेत पण म्हटला होता की हलकं फुलकं जेवण कर, जास्त नको करू आज काही, कारण संडेला जरा हेवी खाल्लं होतं. तर म्हटलं आज हलकं जेवण कर. तर मग काय केलं, एक मोठा कांदा कापला, तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी टाकली, कांदा छान परतून घेतला, त्याच्यामध्ये आपले लाल तिखट, कांदा लसूण मसाला टाकला, हळद टाकली आणि छान असं मिक्स केलं. आणि मी इथं मठाची डाळ भिजत घातलेली होती. मठाची म्हणजेच आपली मटकी असते ना, त्याची डाळ असते. तर ती मी गावाकडूनच आणलेली होती. तर ती भिजत घातली होती आणि टोमॅटोच्या चटणीमध्ये ही खूप छान लागते. तर ती टाकली आणि मिक्स करून घेतली. आणि 4 छोटे छोटे टोमॅटो चिरलेली होती, तर ते टोमॅटो त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून झाकण ठेवलं एक 3-4 मिनटासाठी. आणि परत झाकण खोलून पाहिलं तर थोडंसं अजून शिजू द्यावं. मला असं वाटलं की थोडंसं ते अजून छान मिक्स होईल, म्हणून मी परत एकदा पुन्हा झाकण ठेवलं. आणि तर त्याच्यानंतर मग कुकर लावलेलाच होता वरण भाताचा. वरण भात तर आपलं डेलीचंच असतं. तर मग त्याची फोडणीची तयारी दुसऱ्या बाजूला मी करत होते. तोपर्यंत इकडं आपली भाजी देखील छान शिजली होती आणि वरून असा छान शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एकदम अशी मस्त भाजी, टोमॅटोची चटणी छान तयार झाली. दिसायलाही खूप छान अशी दिसत होती आणि खायला तर मुलांनी खाल्ली, कारण मला तर काय खायचंच नव्हतं. तर खूप छान झाली होती, संपली होती. मुलांनी खाल्ली. त्याच्यानंतर पालूसाहेब आले दुपारी, त्यांनीही खाल्ली. आणि सगळं आवरता मला खूप टाईम झाला, 2:30-3 वाजले. त्याच्यानंतर पालूसाहेब आले, त्यांचं जेवण वगैरे ते करता भांडे वगैरे धुता 4 वाजले. नंतर मग मी असा चहा ठेवला आमच्यासाठी, गुळाचा छान. आणि मस्त दोघांनी मिळून छान असा गुळाचा चहा एन्जॉय केला. तर असं होतं माझा आजचा दिवस. कधी कधी काय होतं ना, की काय करावं सुचत नसतं. तर मग असं जे ऑन दी स्पॉट जे लक्षात येईल, जे आठवेल त्याच भाज्या मी बनवत असते. आणि असा न ठरवता केलेला स्वयंपाक देखील सगळ्यांना आवडला की खूप छान वाटतं, एक समाधान वाटतं.